नमस्कार. आशाच रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारी आंबा पावडर. आणि ह्या पावडरपासून फक्त काही मिनिटात तयार होणारा थंडगार, टेस्टी आणि हेल्दी आंबा मिल्कशेक. यासोबतच आंबा पावडर जास्त काळ ताजी राहण्यासाठी महत्त्वाच्या स्टोरेज टिप्स देखील सांगणार आहे. त्यामुळे आंब्याचा सीझन संपल्यानंतरही तुम्ही मनाला वाटेल तेव्हा आंब्याचा आस्वाद घेऊ शकता. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया आजची खास रेसिपी. तर आंबा पावडर बनवण्यासाठी मी हे आंबे घेतलेले आहेत. हे 1 डझन हापूस आंबे घेतलेले आहेत. तुम्हाला किती पावडर बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही आंबे घेऊ शकता. आता हे आंबे आपण छान स्वच्छ धुवून मी कोरडे पुसून घेतलेले. आता हे कापून ह्याचा जो आतमधला जो गर आहे तो सगळा आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घेणार आहोत. आणि सगळा गर काढल्यानंतर हा मिक्सरमध्ये आपल्याला बारीक फिरवून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये पाणी किंवा साखर नाही घालायची. आधी फक्त आपल्याला पल्प चांगला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. स्मूथ टेक्स्चर येईपर्यंत एकदम बारीक असा फिरून घ्यायचा. तर या पद्धतीने मी सगळा पल्प काढून घेते. बघा आंब्याचा हा सगळा आपण गर काढून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी न वापरता डायरेक्ट फक्त पल्प बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला. तर बघा आपला हा आंब्याचा पल्प मी फिरवून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. आता एक मोठं भांडं घ्यायचं आणि कपने मेजरमेंट करायचं. तुमच्याकडे कोणती वाटी किंवा कप असेल त्याच्याने आपण हा पल्प मोजून घेऊया. कारण हा पल्प मोजून घेतल्यानंतर आपल्याला साखर पण ह्याच्यात टाकायची आहे ना. तर मग साखर टाकण्याचा आपल्याला अंदाज येतो. तर हे 4 कप भरून माझा हा पल्प पूर्ण निघालेला आहे. बघा 4 कप झालेले आहे. बघा पल्प हा आपण मोजून घेतलेला आहे. आता ह्याच कपाने आपल्याला 3 वाटी साखर घेणार आहोत आपण. पल्प आपला काढून झालेला आहे. आता त्याच कपाने आपण ज्याच्याने पल्प मोजलेला त्याच वाटीने आपल्याला साखर पण मोजून घ्यायची आहे. तर 4 कप आपले हे झालेला पल्प निघालेला. तर मी हा 3 कप बरोबर मोजून साखर घेतलेली आहे. आता हा मिक्सरमध्ये फिरवायचा नाही आहे, फक्त आपल्याला साखर मिक्स करून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने साखर चमच्याने अशी मिक्स करून घेतल्यानंतर बघा आपल्याला हे मिक्सरमध्ये वगैरे वाटायचं नाही आहे, फक्त मिक्स करायचे आहे. आता मी मोठी परात घेतलेली आहे. तुमच्याकडे मोठ्या मोठ्या डिश असतील त्या घ्यायच्या आणि पूर्ण कोरड्या पुसून घ्यायच्या. अजिबात पाण्याचा अंश लागता कामा नये त्याला. आता हे थोडं थोडं मिश्रण आपल्याला प्रत्येक डिशमध्ये असं पसरवत जायचं आहे. तर मी या मोठ्या परातीमध्ये थोडंसं मिश्रण टाकून असं या पद्धतीने बघा पसरवून घेतलेलं आहे. तर प्रत्येक डिशला मी चांगली कोरडी पुसून घेतलेली आहे. पाण्याचा अजिबात त्याला हे नाही लागता कामा, नाहीतर पाण्यामुळे आपली जी आंबा पावडर आहे ती खराब होऊ शकते. कारण आपल्याला हे 4-5 दिवस छान असं सुकवून घ्यायचं आहे. तर बघा सगळ्या डिशमध्ये मी हे सगळं जे काढून घेणार आहे मिश्रण. मिश्रण काढल्यानंतर आपल्याला हे छान असं पसरवून घ्यायचं आहे ताटामध्ये. आपण ह्याला ताटाला तूप वगैरे काहीच लावलेलं नाही आहे, डायरेक्ट कोरडंच ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण असं पसरवून घेतलेलं आहे या पद्धतीने. आणि हे आपण घरातच 2 दिवस घरात फॅनखालीच वाळवणार आहोत. जास्त कडक उन्हात वाळवायचं नाही आहे. जर कडक उन्हात आपण जे वाळवलं ना तर साखर मेल्ट होऊ शकते आणि ह्याचं पाणी होऊ शकतं. त्याच्याकरता मी हे फॅनखालीच वाळवणार आहे बघा. किंवा तुमच्या खिडकीमध्ये हलकं ऊन येत असेल घरात तर तुम्ही हलक्या उन्हात जरी दाखवलं तरी चालेल, पण जास्त कडक उन्हात नाही ठेवायचं. तर मी फॅनखालीच आपण 4 ते 5 दिवस हे वाळवणार आहे बघा. आता 3 दिवस वाळवल्यानंतर बघा आपलं मिश्रण कसं थोडंसं असं सेट झालेलं आहे. म्हणजे आता जे ओलावा होता तो पूर्णपणे निघून गेलेला आहे, सेट झालेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण असं पलटी करूया. सगळं ताटामध्ये जे काढलेलं होतं ते सगळं आपण ह्या एका परातीमध्येच मिक्स करणार आहोत. म्हणजे सगळं एकाच भांड्यामध्ये, म्हणजे एका परातीमध्येच हे आपण सगळे जे टाकलेले होते मिश्रण वेगवेगळ्या ताटामध्ये ते सगळं एका परातीमध्येच घेऊन आता हे पुन्हा वाळवणार आहोत. तर या पद्धतीने सगळं मी मिश्रण एका परातीमध्येच काढून घेत आहे. तर बघा जास्त सुकलेलं नाही आहे, कारण 3रा दिवस झालेला आहे हा. 3ऱ्या दिवशी या पद्धतीने हे मिश्रण असं सेट होतं, जास्त पूर्ण कडक नाही होत.
ह्याला 4 ते 5 दिवस लागतातच. ते सगळ्या डिशमधलं जे मिश्रण आहे ते मी एका परातीमध्येच हे टाकणार आहे. या पद्धतीने सगळं आपण टाकून घेऊया. तर बघा आता परातीमध्ये सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण हे 2 ते 3 दिवस हे वाळवायला ठेवायचं आहे. तर बघा हा 4थ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर या पद्धतीने थोडंसं कडकपणा आलेला आहे. आता ह्याला एकदम पण कडक नाही झालं आहे, पण बघा कडकपणा आलेला आहे. तर ह्या पद्धतीने हळूहळू हे छान असं कडक होणार आहे. या पद्धतीने आपण असं छान असं म्हणजे अजून 4 ते 5 दिवस हे वाळवायला ठेवायचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही वाळवणार ना तेव्हा छान असं हे बघा वाळून असं कडक होतं. या आता बघा आपलं पूर्णपणे आता हे कडक झालेलं आहे. बघा हे मला हे 6वा दिवस आहे. 6व्या दिवशी असं या पद्धतीने कडक होतं हे पूर्णपणे. आणि छान आता चांगलं खडखडीत बघा एकदम असं कडक झालेलं आहे. छान असं पूर्णपणे ह्याचा म्हणजे जो नरमपणा होता तो निघून गेलेला आहे. छान असं कडक वाळून झालेलं आहे. आता हे मिक्सरमध्ये फिरवणार आहोत आपण थोडं थोडं करून याची पावडर बनवून घेणार आहोत. तर या पद्धतीने बघा मिक्सरमध्ये फिरवून आपण ही पावडर बनवलेली आहे. आंबा पावडर. आंबा वर्षभर नाही मिळत. मार्चपासून ते एप्रिल मे जूनपर्यंत मिळतो. तर जर वर्षभर आपल्याला आंबा खायचा असेल तर या पद्धतीने जर तुम्ही साठवणीसाठी आंबा पावडर बनवली आणि छान अशी काचेच्या बरणीमध्ये जर ही व्यवस्थित ठेवली तर मस्तपैकी वर्षभर आपल्याला आंबा पावडर बनवून मिल्कशेक बनवून आपल्याला पिऊ शकतो आपण. तर मी आता मिल्कशेक बनवून दाखवते. तर 2 चमचे मी पावडर घेतलेली आहे बघा. आणि हे छान 1 ग्लास थंडगार दूध घेतलेलं आहे आपण. तुम्ही पाण्यामध्ये पण बनवू शकता. तर मी दुधात बनवून दाखवत आहे. तर आता हा छान फिरवून घेतल्यानंतर आपला हा मिल्कशेक तयार करून घेत आहोत आपण. छान असे 2 बर्फाचे गोळे टाकलेले आहेत आपण. थंडगार मिल्कशेक आपलं बघा तयार झालेलं आहे. सजावटीसाठी तुम्ही ड्रायफ्रूट किंवा आंब्याचे तुकडे टाकले तरी पण छान लागेल प्यायला. तर अशा प्रकारे आपली वर्षभर टिकणारी आंबा पावडर आणि त्यापासून बनवलेला स्वादिष्ट आंबा मिल्कशेक तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी आशाच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा.